हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे सकाळचं जे मॉर्निंगचं टायमिंग आहे, जी काही सकाळी मुलींना स्कूलमध्ये सोडण्याची जी धावपळ आहे तीच चालू आहे. तर सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. तर मी 5:30 वाजले 5:30 वाजून गेले असते. तर मी इकडे पाणी गरम करत ठेवलं होतं. दिशाला आंघोळीला पाणी द्यायचं होतं आरूला, कारण त्या दोघींची स्कूलमध्ये आज गरबा डान्स होता आणि त्यांना म्हणजे गरब्याचे जे काही डान्ससाठी कपडे घालून यायचे असते, म्हणजे वेगळे असं काही तुम्ही घालून येऊ शकता. तर ते घालून जायचं होतं. स्कूलचा ड्रेस वगैरे काही नव्हता. मग त्या दोघींची आवरावर वगैरे करायची होती. मग जरासं लवकरच त्यांना दोघींना पाणी दिलं आधी आंघोळीला, कारण म्हटलं की परत मग मी माझं आवरून नंतर घेईन, कारण ह्या दोघींना तरी आज लवकरच जायचं होतं स्कूलमध्ये. त्यांची तयारी करायची होती. त्यांचा मेकअप हे ते वगैरे भरपूर पसारा, भरपूर त्यांना टाईम लागणार होता. मग त्या दोघींना आधी आंघोळीला पाणी वगैरे दिलं. तोपर्यंत मी माझे डब्बा वगैरे काय बनवायचा होता, चपाती भाजी, दूध गरम करून द्यायचं होतं, त्यांच्या पाण्याच्या बॉटल भरून द्यायच्या होत्या, जे काही आहे ते करून घेतलं. तर इकडं मी आता दिशूला पाणी गरम करून दिलेलं आहे आंघोळीला. तर बाहेर बघू शकता अजून अंधारच आहे. आणि इकडे आरूला आहे ते मी पाणी आंघोळीसाठी गरम करत ठेवलेलं आहे. नंतर मग त्यांना पिण्यासाठी दूध पण लगेचच मग मी गरम करत ठेवते. आणि भाजी आहे ती बनवायची होती मला, भेंडीची भाजी. आणि रात्रीच त्यासाठी मी धुवून वगैरे स्वच्छ त्या डब्यामध्ये भरून ठेवले होते. भेंडीची भाजी वगैरे आहे ती. तर इकडे मी भाजीसाठी कांदा वगैरे आहे तर तो कापून घेते, धुवून चिरून वगैरे घेणार आहे. कारण कांद्यावर जे काळे काळे दिसतात ना डाग वगैरे, तर ते चांगलं नसतं आपल्यासाठी. म्हणून मी कांदा वगैरे धुवून वगैरे घेतलेला आहे. नंतर लसूण, थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून मस्त अशी भेंडी आहे तर ती बनवून देणार आहे. तर दोघींचं स्कूलला जायचं होतं आज आणि कसल्याही परिस्थितीत जायचंच होतं. आज जरी नाही म्हटलं असतं तर त्या थांबल्याच नसत्या, कारण स्कूलमध्ये कसं गरबा होता ना, मग त्या मुलीने एन्जॉय करणार होत्या. म्हणजे कसं जरासं डान्स वगैरे करायला भेटणार, गरबा करायला भेटणार म्हणून. तर मी फक्त एकच आवाज दिला एकदाच, दिशा आर्या, तर लगेच उठले. आणि एनी टाईम मी किती आवाज देते तरी उठतच नाहीत. तर इकडे मी कांदा, मिरची, टोमॅटो वगैरे चिरून ठेवलं. भेंडी वगैरे आहे तर ती मी रात्रीच धुवून पुसून वगैरे ठेवली होती, तर तीसुद्धा चिरून घेतली. तर ती चिरताच बाकीचे जे फोडणी आहे तर ते घेऊन ठेवते. म्हणजे जिरं, मोहरी, कांदा, टोमॅटो भाजत तोपर्यंत राहिलेली भेंडी आहे तीसुद्धा माझी चिरून होईल. तर भेंडी मी असे एकदमच मागचं पुढचं देठ आहे ते काढून घेते आणि 4-5 भेंड्या एकदम घेऊन कट करते. पटकन चिरून होते, खूप वेळ लागत नाही, काही नाही. तर इकडे थोडंसं म्हणजे दिसायला लागलेलं आहे, बाहेर उजेड जरासं दिसायला लागलेलं आहे. तर इथे आता मी आरूलासुद्धा पाणी वगैरे दिलेलं आहे. दूध गरम होते, भेंडीसुद्धा फोडणीला टाकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी आज मिरचीची भेंडी नाही बनवली, तर आज मी चटणी, मीठ वगैरे शेंगदाण्याचं कूट टाकून भेंडी आहे तर ती बनवलेली आहे. तर अशीसुद्धा मुलींना खूप आवडते. आणि फक्त मिरची वगैरे घातलेली असते ना, फक्त लाल चटणी नाही टाकायची, मिरची टाकायची, मग तीसुद्धा छान लागते. तर कोथिंबीर वगैरे चिरून पण ठेवलेली आहे. चपातीसाठी पीठ वगैरे पण मळून ठेवलं. आता ह्या दोघींचा डब्बा आहे तो आधी बनवून देते. म्हणजे आधी त्या दोघींसाठी 2-4 चपात्या आहेत त्या बनवून मग डब्बा वगैरे पॅक करून देणार. आणि नंतर बाकीच्या चपात्या आहेत तर त्या मी बनवून घेईन. तर इकडे चपातीचं पीठ वगैरे मळून ठेवलं. तोपर्यंत त्या दोघींना दूध आहे तर ते ओतून देते. थोडंसं बोरमिटा आणि दूध आहे तर ते सकाळचं त्यांना प्यायला देते. कधी नसेल तर नाही, पण असेल तर पण त्यांना पाहिजे असतं बोरमिटा आणि दूध, कारण फक्त दूध प्यायला नाही आवडत. मग थोडं माझ्यासाठी सुद्धा गरम पाणी करून घेतलं 1 ग्लास आणि मस्त असं बसून पाणी वगैरे आधी पिलं. आणि नंतर मग मी माझ्या ज्या चपाती वगैरे आहेत तर त्या बनवून घेणार आहे. तर इकडे मी चपातीसाठी सगळा सेटअप म्हणू शकता करून घेतलेला आहे. पळपूर लाटणं, तवा वगैरे सुद्धा ठेवला. जेवढं पटपट सकाळचं आवरता येईल तेवढं पटपट करण्याचा प्रयत्न करते, कारण एवढी घाई गडबड असते, एवढं पटपट सगळं आवरायचं असतं ना. हे एकदा कामावरच म्हणते, हे कामावर आणि मुली स्कूलला गेले ना,
मग निवांत आपलं जी कामं आहेत ते आपण करू शकतो. आपल्याला तर कुठं ऑफिसला वगैरे जायचंच नसतं. तर इकडे मी आधी दोघींच्यासाठी चपात्या आहेत तर त्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता त्यांचा डबा आहे तर तो पॅक करून वगैरे देते. म्हणजे त्यांचं दूधसुद्धा तोपर्यंत थंड होते आणि इकडे डब्बा वगैरे पॅक झाला. पाण्याच्या बॉटल वगैरेसुद्धा त्यांच्या भरून ठेवलेले. बाकीच्या चपात्या आहेत तर त्या मी नंतर लाटणार आहे. मग मिस्टर वगैरे कामावर जायच्या टायमाला वगैरे त्यांना चहा चपाती त्यांचा डब्बा वगैरे नंतर पॅक करून देणार. तर इकडं दोघींची तयारी बघा चालू आहे. म्हणजे ऑलमोस्ट होतच आलेले आहे. मेकअप वगैरे मेकअप म्हणजे जास्त काही नाही, फक्त लिपस्टिकच लावलेली आहे आणि बाकी काही नाही. मग आणि हा ड्रेस आहे तो माझ्या नणंदबाईंच्या लग्नात घेतलेला. तोच ड्रेस मी त्यांना म्हटलं घाला, कारण त्यावेळेसच घातलेला, त्याच्यावरती काही त्यांनी घातलाच नव्हता. तर मस्त असा ड्रेस वगैरे घातला. तर मी म्हणतच होती की पाऊस असेल तर खालून सगळा खराब होणं, पण त्या दिवशी पाऊस नव्हता म्हणून बरं. आणि ह्यांना घालायचं होतं याच्यावर जुत्ती. तर ही तिची आणि ही तिची दोघींच्या 2 जुती होत्या. तर त्या दिल्या घालायला. मस्त अशा दोघी तयार झाल्या. छान अशी तयारी स्वतःच त्यांनी केली होती. मी काही कोणता मेकअप वगैरे दिला नाही, काय नाही. त्यांचं तेच फक्त मेकअप म्हणजे काही लिपस्टिक वगैरेच लावलं, बाकी काय नाही. तर माझा पसारा बघू शकता सगळ्या घरभर किती आहे. ती काल मी ओटी भरण्यासाठी गेली होती तर ती साडी मी तिथंच ठेवली होती काढून, कारण थोडंसं लगेच आले खडे घालून ठेवणं पण योग्य नाही, वास येतो म्हणून. आणि मी साड्या जास्त अशा काही मोस्टली धुतच नाहीत, कारण लगेच एक अर्ध्या तासातच घालायचे, नंतर धुवून नाही ठेवत मी. फक्त ब्लाऊज आहे तर तेच फक्त कम्फर्टमध्ये काढून ठेवते. तर ह्या अशा दोघी तयार झालेल्या आहेत. तर दोघींचं सगळं आवरलं. इकडे बघा पसारा टेबलवर सगळं जे एवढं काही काढले ते सगळं इथंच ठेवून गेलेत. मग नंतर त्या दोघी गेल्यानंतर मिस्टरसुद्धा गेले, त्यांचंसुद्धा सगळं आवरून दिलं. नाश्ता डब्बा वगैरे सगळं ते दिल्यानंतर मग माझं अंघोळ वगैरे सगळं आवरून माझा नाश्ता वगैरे सगळं झालं होतं. आणि नंतर आज तर मला हे करायचं होतं, म्हणजे देव उठवतात माहिती आहे ना तशा तर देव उठवायचे होते. असंही माझ्यात घट वगैरे इथे काहीच नाही आहे. घट वगैरे सगळं गावालाच असतं. फक्त आपण देवपूजा करतो तर 8-9 दिवस देवपूजा करत नाही, फक्त पाणी शिंपडून फुलाने देवाला पंती वगैरे लावत असतो, असं एवढंच. तर मग ते करायचं होतं आणि शस्त्रपूजासुद्धा होती. तर जे काही घरात कपडे थोडीफार ओली होती, तर ऊन पण थोडंसं पडलं होतं चांगलं, म्हणून बाहेर सुकवायला घातली होती. तर सगळा पसारा जो खिडकीवर वगैरे होता, टेबलवर होता, तो सगळा आवरून घेतला. कपाटं दोन्ही आहेत तर त्याच्यावरून पण लागलीच हात फिरवून वगैरे घेतला. आणि आता देवपूजा आहे तर ती करायची आहे. तर त्यासाठी फुलं वगैरे घातलेली ती पहिली काढली आहे. आणि मी सासूबाईंना सकाळीच फोन केला तर काय करायचं, तर त्यांनी मला सांगितलं 5 वेळा असे देव आहेत ते सगळे उचलायचे आणि म्हणायचं ज्योतिबाच्या नावाने चांगलं, जे कोणते तुमचे कुळस्वामिनी असेल तर ते नाव घेऊन 5 वेळा असं करायचं. मग मी सुद्धा तशाच प्रकारे केलं. सगळे देव आहेत ते देवांची नावं घेऊनच 5 वेळा असं उठवलं देवांना. नंतर त्यांची पूजा वगैरे केली आणि नंतर सगळं स्वच्छ परत मंदिर वगैरे सगळं पुसून घेतलं आणि छान अशी देवपूजा केली. तर इकडं मंदिर वगैरे आहे तर ते मी पुसून घेते. तर मग इकडे सगळं पुसून वगैरे घेतलं, देवपूजा वगैरे झाली. तर आता मला शस्त्रपूजा करायची होती, कारण आज आमच्याकडे शस्त्रपूजासुद्धा केली जाते, म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी. मी सकाळीच फोन करून विचारलं होतं सासूबाईंना, तर त्या म्हटल्या की कर म्हणून, कारण आजच करायचं आहे. तर शस्त्रपूजा म्हणजे काय, ज्या वस्तूने आपलं काम आपण म्हणजे कोणतंही असेल तर ते करतो. जसं की शेतातलं जर असेल तर शेतातले सगळे गावाला हत्यारे पूजले जातात. कुऱ्हाड, कुदळ, खोरं वगैरे हे असे, खुरपं, विळा हे असे जे असतात ते त्याची पूजा केली जाते. तर इथं माझ्याकडे काय होतं, तर माझे मिस्टर इलेक्ट्रिशियनचं पण काम करतात ना, तर त्या ज्या काही वस्तू होत्या त्यांच्या ड्रिल मशीन, पक्कड, स्क्रूड्रायव्हर, हातोडी वगैरे ते, आणि किचनमधलं विळती, नंतर हे छोटंसं कोळं आहे ते, नंतर खलबत्ता, ठेचा, ह्या अशा पद्धतीने मी पूजा आहे तर ती करून घेतली. छान अशी अगरबत्ती पंती वगैरे लावून घेतली. शस्त्रपूजा अशा पद्धतीने मी केली आहे.
तर दरवर्षी आम्ही हेच जे साहित्य आहे तर ते पुसतो आम्ही. आणि इकडं छान अशी देवपूजा वगैरे सुद्धा झालेली आहे. मस्त फ्रेश देवांना चांगलं धुवून बिन व्यवस्थित परत आणि पुसून वगैरे ठेवलं. तर किचनमधलं जे काही काम आहे माझं तर ते राहिलं होतं. देवपूजा वगैरे आवरेपर्यंत, घरातला पसारा आवरापर्यंत, तर मग तो आता आवरायला घेते. पहिल्यांदा सगळं किचनवरची भांडी वगैरे आहेत तर ती स्वच्छ धुवून घासून घेते. किचन पूर्ण क्लीन करून घेते. किचन क्लीन असेल ना तर मनाला छान वाटते, समाधान वाटते आणि बघितलं की फ्रेश वाटते की आपली कामं झालेली आहेत अशा पद्धतीने. तर इकडं भांडी वगैरे आहे तर ती घासून घेते. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडासा आवाज आला असेल. इकडे देवी वगैरे सोडतात तर त्याचं जे काही म्युझिक वगैरे आहे तर ते चालू आहे त्यामुळे. तर असं माझ्या काम वगैरे सगळे आवरलेले आहेत. किचन ओटा वगैरे सगळं क्लीन झालेला आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.